ही हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका. दिव्या अजून चपात्या झाल्या नाहीत का? स्वयंपाकघरातून सासूचा कडक आवाज आला आणि दिव्या दचकली. हो आई, करत आहे, ती हळू आवाजात म्हणाली. एका गॅसवर भाजी शिजत होती, दुसरीकडे चपात्या करायला सुरू होत्या. सिंकमध्ये भांडी आणि या सगळ्यात कुठेतरी हरवलेली दिव्या. घड्याळात 7:30 वाजले होते. खिडकीतून सकाळचं ऊन आत येत होतं. रस्त्यावरून लोक ऑफिसला जात होते. कोणी बॅग घेऊन जात होतं तर कोणी स्कूटीवर. दिव्या 2 सेकंद थांबली आणि खिडकीजवळ आली. ती बाहेर बघत राहिली. डोळ्यात एक चमक आणि लगेच एक खोल उसासा. हेच तर आयुष्य होतं माझं. तिच्या मनात विचार चमकून गेला. काय बघतेस बाहेर? मागून आवाज आला. तसं दिव्याने पाठमोरी पाहिलं तर रोहन, तिचा नवरा. दिव्या पटकन मागे वळली. काही नाही, असंच. रोहनने हलकंसं स्मित केलं, पण त्या स्मितात टोमणा होता. बाहेर बघायची गरज नाही तुला. तुझं जग इथंच आहे, या घराच्या उंबरठ्याच्या आत. तो शब्द म्हणजे उंबरठा तिच्या कानात आता जोरात आदळला आणि मनात खोलवर उतरला. कारण हे वाक्य नवीन नव्हतं. लग्नाआधीची दिव्या कॉलेजमध्ये टॉपर होती. डिझाईन, पेंटिंग्स, अगदी सर्व हुशार, सगळ्यात हुशार. ती फक्त अभ्यासात नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्याही स्वप्नात जगत होती. तिने एक छोटं स्वतः कामही सुरू केलं होतं. लॅपटॉप, इंटरनेट आणि तिचं टॅलेंट. ती रात्री जागून डिझाईन बनवायची, लेखनही करायची. सर्वात पहिल्यांदा तिला 2,000 रुपये मिळाले होते. तिला खूप आनंद झाला होता. आई बघ, मी कमवलेत हे पैसे. तिनं नोटा आईसमोर ठेवल्या. आईच्या डोळ्यात अभिमान होता. पण एक नातेवाईक म्हणाली, असं ऑनलाईन काम वगैरे करून काय होतं? घर सांभाळायला शिक आधी. ती म्हणाली, घरकाम तर येतं मला, पण मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. मला माझ्या गरजांसाठी कोणाकडेही पैसे मागायचे नाहीत. तुझ्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह होता. हळूहळू तिचं काम वाढलं. क्लायंट्सही वाढले आणि तिचं इन्कमसुद्धा. पण एक दिवस रोहन तिच्या घरी आला होता. त्यानं तिचा लॅपटॉप पाहिला. तू काम करतेस? दिव्या हसली आणि म्हणाली, हो, घर बसल्या. रोहनचा चेहरा थोडा बदलला. लग्नानंतर हे सगळं बंद करावं लागेल. दिव्या थोडी थांबली आणि म्हणाली, का? रोहन शांतपणे म्हणाला, कारण आमच्या घरातल्या स्त्रिया उंबरठा ओलांडत नाहीत आणि काम करणं म्हणजे त्या मर्यादेबाहेर आहे. त्या क्षणी दिव्याच्या मनात काहीतरी खटकून गेलं होतं. तिनं लग्नाला नकार दिला, पण आईवडिलांनी लग्नाला होकार दिला होता. त्यांना स्थळ आवडलं होतं. ती वडिलांना म्हणाली की ते लग्नानंतर मला काम करू देणार नाहीत. वडील म्हणाले होते, ठीक आहे, लग्नानंतर बघू, पुढे बघूयात. मुलगा चांगला कमवतो, घर पण छान आहे. लग्न कर. लग्न झाल्यानंतर मी त्यांना विचारतो. तुझ्या काम करण्याबद्दल. लग्न झालं आणि लग्नानंतर दिव्यावर खरंच बंधनं टाकली गेली. दिव्या, लक्ष कुठे आहे तुझं? सासूचा आवाज तिला वर्तमानात आणतो. ती पुन्हा कामात गुंतते, पण मन मात्र अजूनही त्या जुन्या विचारात अडकलेलं होतं. त्या दिवशी दुपारी सगळे जेवून झोपले होते. घर शांत होतं. दिव्या हळूच खिडकीजवळ बसली. तिनं हातात मोबाईल घेतला आणि मोबाईल पाहू लागली आणि तिच्या जुन्या मेल्स पाहू लागली. मेल्समध्ये थँक्यू फॉर युअर अमेझिंग डिझाईन. तिने भरपूर मेसेजेस पाहिले. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी इतकी लाचार कशी झाले? माझ्यात काहीतरी होतं. मला स्वावलंबी व्हायचं होतं. ती स्वतःशीच पुटपुटली. मी तेव्हा कमवत होते, स्वतःसाठी काहीही घेऊ शकत होते. कोणाकडे हात पसरावा लागत नव्हता. आणि आता प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत आहे. काल एक छोटीशी हेअर क्लिप घ्यायची होती. फक्त 100 रुपये पाहिजे होते. रोहन, मला एक क्लिप घ्यायची होती. रोहननं मोबाईलवरून नजरही उचलली नाही
आणि विचारलं, कशासाठी? तुला कुठे जायचं आहे का? दिव्या थोडी गोंधळली आणि म्हणाली, नाही, पण मला आवडले आहे. रोहन चिडून म्हणाला, दिव्या, मी पैसे कमवतो, तू घरात बसतेस. प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मागायची सवय लावू नकोस. जे गरजेचं असेल ते देईन मी तुला. फालतू गोष्टींवर पैसे मी खर्च करणार नाही. त्या शब्दांनी तिचं मन चिरलं होतं. आज खिडकीजवळ बसून ती स्वतःशीच म्हणत होती, मी किती दिवस असं जगू? काही दिवस ठीक आहे, पण आयुष्यभर? तिचा आवाज थरथरत होता. फक्त घरात राहायचं, फक्त घरात राहायचं, फक्त घरातले कार्यक्रम असतील तेव्हाच बाहेर जायचं. हीच का माझी ओळख? तिचा श्वास आता जड झाला होता. तिला खरंच गुदमरल्यासारखं वाटत होतं. ती ताडकन उठली. हळूहळू चालत दारापर्यंत आली. उंबरठा तो अगदी समोर होता. ती काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. आणि इतकंच आहे, पण माझ्यासाठी किती मोठं झालेलं आहे. तिने एक पाऊल पुढे टाकायचा प्रयत्न केला, पण मागून लगेच आवाज आला, दिव्या. दिव्या दचकली, कारण पाठी सासू उभी होती. कुठे चालली आहेस दिव्या? दिव्या शांतपणे म्हणाली, बाहेर थोडं, असं म्हणत सासूचा आवाज कडक झाला. आपल्या घरातल्या स्त्रिया उगाच उंबरठा ओलांडत नाहीत. काही काम असेल, कार्यक्रम असेल तेव्हाच आपण बाहेर जातो. तिनं हळूच पाऊल मागे घेतलं आणि त्या क्षणी तिला स्वतःचा श्वासही जड वाटत होता. ती परत वळली आणि खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेरचं जग तसंच चालू होतं. लोक येत होते, जात होते, कोणीही थांबत नव्हतं. पण दिव्या, ती मात्र त्या उंबरठ्यातच अडकून राहिली होती. तिच्या डोळ्यातून एक अश्रू गळला. मी जगतेय का? तिला प्रश्न पडला की फक्त दिवस ढकलतीये. आणि त्या रात्री सगळे झोपले होते. दिव्या एकटीच जागी होती. ती पुन्हा खिडकीजवळ आली आणि हळू आवाजात स्वतःशीच म्हणाली, जर मी असंच जगत राहिले तर एक दिवस मी पूर्णपणे हरवून जाईल. थोडा वेळ थांबून तिने डोळे पुसले. पण मी आधी अशी नव्हते, ती स्वतःशीच पुटपुटली. आणि मी उभी राहू शकते, मी काहीतरी करू शकते. तिच्या डोळ्यात पुन्हा एक छोटीशी चमक आली. आणि त्या शांत रात्रीत पहिल्यांदाच तिच्या मनात एक विचार स्पष्ट झाला, जर मला उंबरठा ओलांडू दिला नाही तर मी माझा आकाश इथेच तयार करेन. तिने मनाशी स्वतःच ठरवलं. दिव्याच्या मनात सुरुवातीला विचारांचा प्रचंड गोंधळ सुरू होता, पण तिनं एक निश्चय केला, मी आधी अशी नव्हते, मी घाबरणारीही नव्हते. मग आता का? ती ताडकन उठली, मोबाईल हातात घेतला आणि सगळे झोपलेले होते. घरात पूर्ण शांतता होती. तिनं गुगल उघडला. तिनं टाईप केलं, घर बसल्या पैसे कसे कमवायचे. आता स्क्रीनवर एका मागोमाग एक पर्यायही आले. त्याच्यात पर्याय असे आले, ती कंटेंट रायटिंग, ग्राफिक्स डिझायनिंग, इंस्टाग्राम बिझनेस. दिव्याच्या ओठावर हलकंसं हसू आलं. हे सगळं मला तर येतं. तिच्या डोळ्यासमोर तिचं जुनं आयुष्य पुन्हा उभं राहिलं. रात्री जागून काम करणारी ती, क्लायंटसोबत बोलणारी ती, स्वतःच्या पैशातून आईसाठी साडी घेणारी ती. मी पुन्हा जिथे जाऊ शकते. त्या क्षणी तिने एक निर्णय घेतला. ती शांतपणे उठली, जुना लॅपटॉप कपाटातून काढला. त्यावर अजूनही धूळ होती. तिनं हळूच हात फिरवला. माफ कर, मी तुला इतके दिवस सोडलं. लॅपटॉप सुरू झाला आणि त्याच्यासोबत दिव्याच्या आयुष्यात एक नवीन सुरुवातही झाली. तिनं एक नवीन इंस्टाग्राम पेज तयार केलं, दिव्या क्रिएट्स. पहिली पोस्ट टाकताना तिचं हृदय जोरात धडधडत होतं. कोणी बोलेल का? कोणी हसेल का? अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये होते. पण तरीही तिनं पोस्ट केली. त्या रात्री तिनं एकच गोष्ट ठरवली, दिवसा घर आणि रात्री माझं स्वप्न. दिव्या रोज रात्री काम करायची. सगळे झोपल्यावर ती हळूच उठायची, लॅपटॉप उघडायची, डिझाईन बनवायची, कॅप्शन लिहायची. पहिले काही दिवस 0 लाईक्स, 0 कमेंट्स, 0 मेसेजेस.
एक दिवस तिनं मोबाईल बाजूला ठेवला आणि स्वतःशीच म्हणाली, कदाचित आता उशीर झाला आहे. आणि ती खिडकीजवळ गेली. सहज तिने बाहेर पाहिलं, पण त्या क्षणी तिच्या मनात एक आवाज आला आणि तू आधीही शून्यातून सुरुवात केली होतीस. ती परत आली. मोबाईल हातात घेतला. नाही, मी कदापिही थांबणार नाही. आणि एक सकाळ दिव्या भांडी घासत होती. मोबाईलचा नोटिफिकेशन आला. तिनं हात स्वच्छ केले आणि पुसून स्क्रीन उघडली. हाय, आय लव्ह युअर डिझायनिंग. आणि तिने ते मेसेजेस पाहिले. दिव्याला विश्वास बसत नव्हता. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं पटकन मेसेज टाईप केला, हो नक्की. त्या दिवशी ती पूर्ण दिवस कामात होती, कारण तिला त्या दिवशी काम मिळालं होतं. पण मन मात्र त्या एका मेसेजमध्ये अडकलेलं होतं. रात्री तिनं डिझायनिंग कंप्लीट केलं. सेंड करताना तिचं हृदय धडधडत होतं. कसं वाटेल त्यांना? काही मिनिटांनी रिप्लाय आला, धिस इज परफेक्ट. दिव्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं आणि काही वेळातच 500 रुपये तिच्या अकाउंटमध्ये आले. ती स्क्रीनकडे बघतच राहिली. हे माझे पैसे आहेत. तिच्या हातात मोबाईल होता, पण तिच्या डोळ्यात स्वाभिमानही होता. दुसऱ्या दिवशी तिनं तिला आवडलेली क्लिप घेतली. ती क्लिप हातात घेताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. हे मी कोणाकडे न मागता घेतलं आहे. ती आरशासमोर उभी राहिली आणि क्लिप केसात लावली. किती छोटा आनंद होता, पण तिच्यासाठी तो खूप मोठा होता. दिव्या, काय आहे हे? दिव्या जरा दचकली. रोहन तिच्या मागे उभा होता. त्याच्या हातात तिचा मोबाईल होता. हे काय आहे? तू काम करतेयस? दिव्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती काही क्षण शांत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, हो, पण घरात बसूनच. रोहनचा चेहरा बदलला. मी तुला आधीच सांगितलं होतं ना. त्याचा आवाज आता कडक झाला. तू या घराचा उंबरठा ओलांडू शकत नाही म्हणून तुला सांगितलं होतं ना. दिव्यानं त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि पहिल्यांदाच ठामपणे म्हणाली, मी उंबरठा ओलांडला नाही. तिनं अगदी ठाम स्वरात सांगितलं, मी फक्त माझं आयुष्य परत सुरू केलं आहे. घरात एक शांतता पसरली. रोहन काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला आणि मग हसला. पण ते हसू तिरस्काराचं होतं. किती कमावतेस? 500 रुपये, 1000 रुपये. दिव्या काहीही बोलली नाही. रोहन पुढे म्हणाला, हे सगळं आधी बंद कर. या घरातली बाई बिझनेस करत फिरणार नाही. मी आधीच सांगितलं होतं तुला. त्या शब्दांनी दिव्याचं मन पुन्हा दुखावलं गेलं. पण यावेळी ती पूर्णपणे तुटली नाही. ती म्हणाली, या घरात मला गुदमरल्यासारखं वाटतं. मी घराबाहेर जाऊन काहीही काम करत नाहीये, पण घरात राहून तर मी हे काम करू शकते ना. मी फक्त ऑनलाईन माझं काम दाखवत आहे. कोणालाही माहीत नाही की ही व्यक्ती नक्की कोण आहे. माझा चेहरा कोणीच पाहत नाही. रोहन गप्प झाला, पण त्याच्या नजरेत तिरस्कार पूर्णपणे भरला होता. त्या रात्री दिव्या पुन्हा लॅपटॉपसमोर बसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण हात मात्र थांबत नव्हते. मी थांबणार नाही, तिने मनाशी ठरवलं आणि ती स्वतःशीच म्हणाली, कारण हा फक्त पैसा नाही, हा माझा श्वास आहे. तिनं आणखी एक डिझाईन तयार केली, आणखी एक पोस्ट टाकली आणि त्या रात्री उंबरठ्याच्या आत बसूनच ती स्वतःचा आकाश रंगवत होती. एकामागून एक असे दिवस जात होते. 10 फॉलोअर्स, नंतर 50 फॉलोअर्स, 100, 500 फॉलोअर्स. प्रत्येक छोटा नंबर तिच्यासाठी एक मोठं पाऊल होतं. घरात अजूनही टोमणे चालूच होते. रोहनचा रागही होता. सासूची नाराजी होती. पण त्या सगळ्याच्या मध्ये दिव्या अगदी शांतपणे पुढे चालली होती. दिव्या तिचं काम करून घरातलं कामही करत होती. ती खिडकीतून अजूनही बाहेर बघायची, पण आता तिच्या डोळ्यात फक्त एक हुरहुर नव्हती, तर आशा होती. त्या रात्री ती उंबरठ्याजवळ उभी राहिली. तोच उंबरठा जो तिला थांबवत होता. ती हळूच म्हणाली, तू मला बाहेर जाऊ देत नाहीस, पण मी तुला
पण मी तुझ्या आतच माझं जग तयार करते. आणि ती हसली पहिल्यांदाच. ती हरलेली नव्हती. रात्रीचे 2 वाजले होते. घरात पूर्ण शांतता होती. फक्त घड्याळाची टिकटिक टिकटिक आणि लॅपटॉपच्या स्क्रीनचा हलकासा प्रकाश. दिव्या अजूनही जागी होती. तिचे डोळे लालबुंद झाले होते. हात थकले होते, पण तरीही ती थांबत नव्हती. हा डिझाईन उद्याच द्यायचा आहे, ती स्वतःशीच पुटपुटली. तिनं पुन्हा माऊस हलवला, रंग बदलले, फॉन्ट ॲडजस्ट केले. अचानक दिव्या ती दचकली. रोहन दरवाजात उभा होता. अजून झोपली नाहीस का? दिव्या थोडी गोंधळली. थोडंसं काम बाकी आहे. रोहन हसला, पण त्या हसण्यात उपहास होता. किती कमावतेस या सगळ्यात? इतकं कष्ट करून काय मिळतं तुला? दिव्या थोडा वेळ शांत राहिली. मग हलक्याशा आवाजातच म्हणाली, स्वतःचा आत्मसन्मान. रोहनचा चेहरा लगेच बदलला. मोठमोठे शब्द वापरायला लागलीस आता. दिव्या, लक्षात ठेव, तू या घराचा उंबरठा ओलांडला नाहीस अजून. तो निघून गेला. दिव्या काही क्षण तशीच बसून राहिली. ती विचार करत होती. त्या एका वाक्यानं तिच्या आत पुन्हा एक आग पेटली होती. उंबरठा उंबरठा उंबरठा, ती हळू आवाजात म्हणाली. किती वेळा ऐकवणार मला हे? तिला रडू येत होतं. तिने डोळे पुसले आणि पुन्हा कामाला लागली. दिवसा दिव्या एकदम परफेक्ट सून होती. स्वयंपाक, भांडी, साफसफाई अगदी परफेक्ट, सगळं वेळेवर काम करत होती. पण रात्री ती स्वतःची ओळख परत मिळवणारी स्त्री होती. झोप कमी होत होती. शरीर थकत होतं. एक दिवस ती भाजी चिरताना अचानक थांबली. तिला चक्कर आली. दिव्या, काय झालं? सासूने विचारलं. दिव्या म्हणाली, काही नाही, चक्कर आली. सासूने लगेच टोमणा मारला. रात्रभर मोबाईलमध्ये बघत बसतेस ना, मग असंच होणार. दिव्या थोडा वेळ शांत राहिली. ती काहीही बोलली नाही, पण आतून ती तुटत होती. त्या सगळ्या त्रासाच्या मध्ये तिचं काम वाढत होतं. 500 फॉलोअर्स, 2000, 8000, 10,000. प्रत्येक नोटिफिकेशनला तिला एक नवीन ताकद देत होतं. एक दिवस तिला एक मोठा मेसेज आला. दिव्याने पूर्ण मेसेज वाचला आणि तिला तब्बल 50,000 रुपयाचं काम मिळालं होतं. दिव्या स्क्रीनकडे बघतच राहिली. 50,000? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हसत होती आणि रडतही होती. मी करू शकते, मी अजूनही करू शकते. त्या दिवशी ती खूप उत्साहात होती, पण आनंद जास्त वेळ टिकला नाही. संध्याकाळी रोहन घरी आला. दिव्या आनंदानं म्हणाली, रोहन, मला एक मोठं प्रोजेक्ट मिळालं आहे. रोहनने तिच्याकडे बघितलं. किती? 50,000? काही क्षण शांतता पसरली. मग रोहन हसला, पण ते हसू चांगलं नव्हतं. खोटं बोलू नकोस दिव्या, इतके पैसे कुणी तुला देणार नाही. दिव्या दुखावली गेली. खरं आहे, मी दाखवते. ती मोबाईल दाखवणार इतक्यातच रोहनने तिचा हात पकडला. बस झाला आता. त्याचा आवाज कठोर होता. हे सगळं बंद कर. रोहन दिव्याला म्हणाला. आजपासून एकही काम नाही. दिव्या थिजली होती. का? रोहन चिडून म्हणाला. कारण मला नको आहे. या घरातली बाई पैसे कमावणार नाही. त्या शब्दांनी तिचं मन हादरलं. पण मी घराबाहेर जात नाही. मी सगळं सांभाळते रोहन. रोहन ओरडला. तरीही नाही म्हणजे नाही. त्यानं तिचा लॅपटॉप बंद केला. त्या आवाजानं जणू काही तिच्या स्वप्नांचाच आवाज बंद झाला होता. दिव्या काही सेकंद शांत उभी राहिली आणि मग तिच्या डोळ्यात अश्रूही होते. पण यावेळी ती शांत कमजोर नव्हती. ते अश्रू कमजोरीचे नव्हते. ती हळूच पुढे आली आणि लॅपटॉप पुन्हा उघडला. रोहन चिडला. मी काय सांगितलंय तुला? दिव्या त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली. तू मला उंबरठा ओलांडू देत नाहीस. बरोबर आहे, पण माझं आयुष्य थांबवायचा हक्क तुला नाही. घरात शांतता पसरली. इतकी भयान शांतता ही पहिल्यांदाच होती. दिव्या एवढ्या ठाम आवाजात बोलली होती. रोहन थोडा मागे सरकला. दिव्या, जास्त उडू नकोस. दिव्या शांतपणे म्हणाली. मी उडत नाहीये, मी फक्त चालायला शिकतेय. पुन्हा? रोहन रागाने ओरडला.
तर मग निघून जा या घरातून, तेही कायमचं. हे शब्द ऐकून दिव्या थोड्या वेळ थांबली. सगळं थांबल्यासारखं झालं. ती हळूहळू वळली आणि दाराकडे चालू लागली. उंबरठा तो तिच्यासमोर होता. ती त्याच्याकडं बघत राहिली. एक पाऊल पुढे टाकलं. मी जाऊ शकते. तिच्या मनात आवाज आला, मी मुक्त होऊ शकते. पण त्याचवेळी तिच्या मनात पुन्हा एक विचार आला. तिला तिचं जुनं आयुष्य आठवलं. आईचा चेहरा, तिचं स्वप्न. ती थोडा वेळ थांबली, हळूच मागे वळली आणि मनाशीच पुटपुटली. थोड्या वेळानं मागे वळल्यानंतर रोहन अजूनही रागाने तिथेच उभा होता. दिव्या त्याच्याकडं पाहत म्हणाली, मी जाणार नाही. सगळे थबकले. मी पळून जाणारी नाही. मी इथेच राहून माझं स्थान निर्माण करणार. तिचा आवाज आता पूर्ण स्थिर होता. मी या घराची सून आहे. मला या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. तुझी आठवण होती तुझी की मी घरात बाहेर तुझी एक अट होती की मी घराबाहेर काम करू शकत नाही. पण मी घरातूनच काम करत आहे. मी तुमची अट तोडलेली नाही. त्यामुळे मी हे घर कधीही सोडून जाणार नाही. हे जसं तुमचं घर आहे तसंच माझंही घर आहे. आणि मी माझे सून आणि बायको हे दोन्हीही कर्तव्य अगदी पार पाडत आहे. रोहन काहीच बोलू शकला नाही. त्या रात्री दिव्या पुन्हा लॅपटॉपसमोर बसली. पण यावेळी ती घाबरलेली नव्हती. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. तिनं काम सुरू केलं आणि स्वतःशीच हसली. आता मी थांबणार नाही. खिडकीतून बाहेर पाहताना तिला पहिल्यांदाच असं वाटलं. ती बाहेर गेली नाही, पण बाहेरचं आकाश तिच्याकडे यायला लागलं होतं. आणि तेवढ्यातच काही महिने उलटले होते. त्या घरात सगळं पूर्वीसारखं होतं. तोच स्वयंपाकघर, तीच भांडी, तोच उंबरठा. पण एक गोष्ट मात्र पूर्ण बदलली होती. ती म्हणजे दिव्या. ती आता फक्त घरातली सून नव्हती. ती स्वतःच्या नावानं ओळखली जाणारी स्त्री होती. सकाळी ती नेहमीप्रमाणे घरकाम करत होती. पण आता तिच्या हालचालींमध्ये थकवा नव्हता, तर एक प्रकारचा आत्मविश्वास होता. रात्री ती लॅपटॉपसमोर बसायची, पण आता लपून नाही तर अगदी उघडपणे. तिच्या मोबाईलवर सतत नोटिफिकेशन यायचे आणि तिला नवीन ऑर्डरही मिळू लागल्या. पेमेंटही क्रेडिट होऊ लागले. एकेकाळी 500 रुपये मिळाले म्हणून आनंदाने रडणारी दिव्या आज महिन्याला हजारो रुपये कमावत होती. घरातले सगळेही पाहत होते, पण काहीच बोलत नव्हते. कारण त्या दिवशी दिव्यानं अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं, मी हे घर सोडून जाणार नाही. सासू आता तिला टोमणे मारत नव्हती, फक्त शांतपणे तिचं निरीक्षण करत होती. कारण तिला दिव्यामध्ये खूप आत्मविश्वासू व्यक्ती दिसत होती. रोहन मात्र अजूनही शांत होता. ना टोमणे ना कौतुक, फक्त एक वेगळीच शांतता. एक दिवस रोहन मोबाईलवर काहीतरी बघत होता. काय बघतोयस, दिव्यानं त्याला अगदी सहज विचारलं. रोहन म्हणाला, काही नाही, एक बाईक आहे. आवडली? तो म्हणाला. दिव्यानं मोबाईलमध्ये पाहिलं. एक सुंदर महागडी बाईक. घे ना मग, ती अगदी हसून त्याला म्हणाली. रोहनने हलकंसं हसू केलं. सगळं मनासारखं मिळत नाही दिव्या, जबाबदाऱ्या असतात. तो विषय तिथेच संपला. पण दिव्याच्या मनात ती गोष्ट राहिली. आज दिव्या खूप शांत होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित होतं. रोहन, दिव्या त्याला म्हणाली. रोहन, थोडं बाहेर येशील का? दिव्या म्हणाली. रोहन थोडा गोंधळला. का? ये ना, सरप्राईज आहे, दिव्या म्हणाली. दोघेही घराबाहेर आले. उंबरठा ओलांडताना दिव्यानं एक क्षण थांबून त्या उंबरठ्याकडं पाहिलं. तोच उंबरठा जो कधी तिला थांबवत होता. आज ती सहजपणे बाहेर पडली, तीही घरासमोर एक चमकदार नवीन बाईक उभी होती. रोहन थोडा वेळ थपकला. ही? दिव्या हसली आणि म्हणाली, तुझ्यासाठी. रोहनच्या डोळ्यात आश्चर्य होतं. पण एवढे पैसे? दिव्या शांतपणे म्हणाली, ज्या कामाला तू फालतू म्हणायचास त्याच कामानं हे शक्य केलं आहे. त्या एका वाक्यानं रोहन कम्प्लिटली शांत झाला. तो बाईककडे बघत होता आणि मग दिव्याकडे. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच अभिमान दिसत होता.
दिव्या घरात आली. तिने एक छोटा डबा सासूच्या हातात दिला आणि म्हणाली, हे तुमच्यासाठी. सासूने डबा उघडला. त्यात सोन्याचे सुंदर कानातले होते. दिव्या, हे कशाला केलंस? सासू म्हणाली आणि ती थोडी भावुकही झाली. दिव्या हलकसं हसली. कारण तुम्ही मला घर सांभाळायला शिकवलंत आणि आयुष्यही. सासू काही क्षण काहीच बोलू शकली नाही. तिनं फक्त दिव्याच्या डोक्यावर हात ठेवला. तो स्पर्श पहिल्यांदाच खरा वाटत होता. त्या रात्री रोहन शांतपणे दिव्याजवळ आला. दिव्या, तिनं त्याच्याकडं पाहिलं. रोहन हळू आवाजात म्हणाला, मी चुकलो. दिव्या काही बोलली नाही. मी तुला थांबवलं कारण या घरात स्त्रिया घराचा उंबरठा ओलांडतच नाही. पण आज तू पुढे गेलीस घराचा उंबरठाही न ओलांडता. माझा विरोध असूनही तू आमच्यासाठी उभी राहिलीस. दिव्याच्या डोळ्यात पाणी आलं. रोहन पुढे म्हणाला, आता तुला काम करायला माझी परवानगी आहे. दिव्या हलकसं हसली आणि म्हणाली, परवानगी नाही, आता फक्त साथ हवी आहे. रोहनने मान हलवली आणि त्या एका क्षणी त्यांचं नातं बदललं. दुसऱ्या दिवशी सकाळी दिव्या तयार झाली होती. हातात बॅग होती, डोळ्यात आत्मविश्वास. ती दाराजवळ आली. उंबरठा. ती काही क्षण थांबली आणि हसली. तू मला थांबवण्यासाठी नव्हतास, ती म्हणाली. तू मला माझी ताकद दाखवण्यासाठी होतास. आणि ती अगदी सहजपणे उंबरठा ओलांडून बाहेर पडली. यावेळी ती पळून जाण्यासाठी उंबरठा ओलांडली नव्हती, तर स्वतःच्या ओळखीनं उभं राहण्यासाठी. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा.